हिंजवडीमध्ये प्राईम लोकेशन वरती सरांचं अन्नब्रह्म म्हणून आउटलेट आहे. खूप चांगल्या प्रकारे ते ऑपरेट करतात आणि महाराष्ट्रीयन क्युझिन त्यांनी सगळं ठेवलेलं आहे तिथे. थाळी पण आहे, आला काटे पण आहे आणि बरेच सारे प्रोडक्ट्स त्यांनी ब्रेकफास्ट मध्ये वगैरे ठेवले आहे. ब्रेकफास्टचा सेल वगैरे खूप चांगला. आता ते 5-6 वाजेपर्यंत ऑपरेट करतात. पण इथून पुढचा प्रवास कसा करायचा आणि कशा प्रकारे पुढे जायचं, 1 वर्षात खूप चांगला सक्सेस भेटला, खूप चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी झाल्या. पण हे सगळं मेंटेन ठेवणं आणि इथून पुढे काय नवीन प्रोडक्ट ऍड करायचे जेणेकरून सेलचा रेशो हा चांगला जाईल, त्या हिशोबाने इव्हिनिंगचा पूर्ण त्यांना प्लॅन होता. तो आपण पूर्ण त्यांना त्या हिशोबाने गाईड केलं. इव्हिनिंग मध्ये कोणता कोणता मेन्यू रन करायचा आणि कशा प्रकारे आपल्याला एक्स्ट्रा प्रॉफिट गेन करायचं. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओचा प्लॅन कशा प्रकारे असलं पाहिजे, प्रॉफिट लॉस अनालिसिस कशा प्रकारे असलं पाहिजे, फूड कॉस्ट किती % आली पाहिजे, स्टाफची जी कॉस्ट आहे ती किती % आली पाहिजे, स्टाफ हायरिंग कशा प्रकारे केली पाहिजे, कुठून आपण कशा प्रकारचा स्टाफ तिथे ठेवला पाहिजे, त्यांचं सॅलरी स्केल, त्यांची ड्युटी आवर्स, या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही त्यांना व्यवस्थित डिटेलमध्ये गाईड केलं. त्याचबरोबर किचनचे लेआउट्स वगैरे सरांचे चेक करून घेतले. त्याच्यामध्ये काही बेसिक चेंजेस होते तेवढे आपण त्यांना गाईड केलं. जिथे जिथे MS होतं तिथे आपण SS यूज करायला त्यांना सजेस्ट केलं. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये डिटेलमध्ये गाईड करून सरांचा निरोप घेतला. व्हिडिओ उद्या, तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.